मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला जोरदार दणका दिला। जरांगे पाटलांनी कुणाला पाडायचे त्याला पाडा असं आवाहन मराठा समाजाला केलं होतं। मात्र मराठवाड्यातील मराठा जनतेने समाजाने भाजपलाच दणका दिल्याचं निकालातून स्पष्ट झालं। परिणामी रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रतापराव चिखलीकर यांना पराभव पत्करावा लागला, सहन करावा लागला। मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला। त्याचं कारणही तसंच होतं। मराठवाड्यात महाविकास आघाडीने महायुतीला धक्का देत जोरदार मुसंडी मारली। महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून आले। या विजयामागे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली मेहनत हे मुख्य कारण होतंच, पण त्यामागे अजून एक फॅक्टर होता आणि तो म्हणजे जरांगे फॅक्टर। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनाला सर्वात जास्त प्रतिसाद हा मराठवाड्यातच मिळाला होता। त्यामुळे मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मात्र मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत थेट सहभाग घेतला नाही। कुणाला पाडायचे त्याला पाडा असं आव्हानच मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं। मात्र मराठा समाजाने कुणालाही पाडण्याऐवजी महायुतीच्याच उमेदवारांना मराठवाड्यात आसमान दाखवलं असं निकालावरून स्पष्ट होतंय। पाडा हे गरजेचं याच्यासाठी होतं की आमच्या लेकराचं भविष्य होतं मराठ्यांच्या। तुम्ही कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, पण ताकदीने पाडा। आपल्या मताची किंमत दिसली पाहिजे, आपल्या मताला भेले पाहिजे, ही आमचा उद्देश होता। ते मात्र 100% मराठा समाज सफल करणार आहे। मग ते कोणी निवडून यावं, आम्ही नाव घेतलंच नाही ना याला पाडा। नाव जर घेतलं असतं ना याला पाडा म्हणून मग एखाद्याचं, तर याला तिन्ही तळात कोण राहिलं नसतं। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता लवकरच विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात होईल। तर मनोज जरांगे पाटलांनी आधीच लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणका दिल्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यात सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे। मला नाही, माझ्या समाजाला नाही, आम्हाला राजकारण आमचा मार्गच नाही। आमच्या आरक्षणाचा विषय तो मार्गी नाही काढला तर मग आमचा नावेला आहे। मग गोरगरीब मराठ्यांना देणारं बनावं लागणार आहे। त्यात मुस्लिम आहेत, दलित आहे, 12 बोलीदार आम्हाला एकत्र येऊन मग मात्र विधानसभेला 288 सगळ्या धर्माचे उमेदवार द्यावाच लागणार आहे। त्याचा नावेलाच आहे आमचा। तुम्ही करता, आम्ही जायचं म्हणतच नाही त्याच्यात। तुम्ही आम्हाला राजकारणात ढकलू नका। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर 288 मतदारसंघात सर्व जाती धर्माचे उमेदवार मनोज जरांगे पाटील उभे करणार आहेत। आता जरांगे पाटलांचा फॅक्टर विधानसभेत कोणाला फ्रॅक्चर करणार याकडे राज्याचं आत्तापासूनच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।